नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय। कोणत्या भागात पावसाचा जोर आहे, संपूर्ण माहिती पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। मान्सून आज गुरुवार दिनांक 30 मे 2024 रोजी केरळ राज्याच्या दक्षिण टोकावर आज पोहोचून तेथे तो सक्रिय झाला। या वर्षीची त्याची आगमन भाकीत तारीख 31 मे 2024च्या अगोदर 1 दिवस, तर दरवर्षी असणारी त्याची सरासरी 1 जून तारखेच्या अगोदर 2 दिवस तो देशाच्या भूभागावर प्रवेशित झाला आहे। मान्सून केरळ राज्याबरोबरच देशाच्या पूर्वोत्तर भागातील 7 राज्यातही त्यांनी प्रवेश केलाय। मान्सून केरळ राज्याच्या टोकावरील सक्रियतेनंतर उर्वरित केरळचा बराचसा भाग, कन्याकुमारी, दक्षिण तामिळनाडू, मालदीव व लक्षद्वीप भागापर्यंत त्याने आज मजल मारली आहे। मान्सूनचे केरळातील आगमनानंतर मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील खानदेश, विदर्भ, मराठवाड्यासहित उर्वरित महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात शनिवार दिनांक 1 जून ते सोमवार 3 जूनपर्यंत वारा वावटळासह गडगडाटी वळीव पावसाची शक्यता जाणवते, तर तो पुढील 2 दिवसात मात्र उष्णतेत अजून वाढ होण्याची शक्यता जाणवते। मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात मात्र आजपासून पुढील 3 दिवस म्हणजे 1 जूनपर्यंत सध्या चालू असलेल्या ढगाळयुक्त दमटयुक्त उष्णतेचे वातावरण कायम असेल। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।